हाय मी विनायक, स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी आपल्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। दिवाळी आलेली आहे म्हणजे शॉपिंग हे आलं। आपण कपडे घेतलेत, आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, पण आज आपण स्वतःसाठी काहीतरी घेणार आहोत, आपल्या घरासाठी काहीतरी घेणार आहोत आणि म्हणून मी आलोय आपल्या घरच्या गोष्टी घ्यायला। वाटत असेल आपला कॉन्सेप्ट आहे हा स्वस्त दिवाळीचा आणि मस्त दिवाळीचा, पण मी अशा चकाचक शोरूम मध्ये का आलोय? पण हाच कॉन्सेप्ट आज आपल्याला थोडासा बदलायचा आहे। या चकाचक शोरूम मध्ये सुद्धा आपल्याला काय काय स्वस्त मिळू शकतं हे आज आपण जाणून घेणार आहोत। आणि यासाठी माझ्याबरोबर एक सेलिब्रिटी आहे, पण ते सेलिब्रिटी हे सर्वसामान्य घरातून आलेले आहेत। आपल्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातून येऊन आज मी उभा असलेल्या या क्रोमाचे ते CEO आहेत। आपल्याबरोबर आहेत अजित जोशी सर। स्वागत आहे तुमचं IBN लोकमत मध्ये। सर मी तुमची ओळखच ही करून दिलेली आहे। एक आपल्या सर्वसामान्य मराठी कुटुंबातला मुलगा हा जाऊन आज या क्रोमाचा CEO। पण मी आज मुद्दाम या क्रोमामध्ये आलोय। एक नोशन असतं या क्रोमामध्ये, या चकाचौंध शोरूम्स मध्ये सगळं महाग मिळतं, आम्हाला स्वस्त काहीच मिळत नाही। आमची बजेट दिवाळी जी असते ती कशी करायची? टिपिकल मराठी मनामध्ये असतं की जे फार चकाचक असतं ते खूप महाग असतं, असा प्रकार अजिबात नाही आहे। सर सगळ्यात पहिल्यांदा घरातली म्हणजे जर माझी आई कुठे खरेदीला गेली तर तिचं पहिलं लक्ष जातं ते म्हणजे वॉशिंग मशीन घ्यायची आहे किंवा मग एक फ्रीज घ्यायचा आहे। आपण सुद्धा सुरुवात याच्यापासून करूयात। आपण सध्या वॉशिंग मशीन मध्ये आहोत, काय बेस्ट डील्स आहेत किंवा कोणतं मशीन आपल्याला सगळ्यात चांगलं डील ऑफर करू शकतं? कोणती कंपनी आपल्याला ऑफर करू? सुरुवात तुम्हाला बेसिक्स पासून करू। अगदी तुम्हाला डाऊन पेमेंट जर का तुम्ही फक्त 11,584 रुपयाचं केलं तर हेच जर का वॉशिंग मशीन तुम्हाला पाहिजे असेल तर 2,833 8 महिन्यामध्ये जर का भरले तर तुम्हाला हे मशीन तुमच्या घरी उद्या येऊ शकतं। पण एक गोष्ट आणखीन आम्ही करतो या प्रमाणामध्ये, ही सगळी जी तिकीट्स आहेत ती आपल्या अपफ्रंट आपण डिस्प्ले केली आहे, त्यामुळे प्रत्येक वॉशिंग मशीनमध्ये काय स्कीम आहे हे आपल्याला कळतं। एकच रिक्वेस्ट आहे आपल्या ग्राहकांना की प्रत्येक गोष्ट घेताना मी परत एम्फसाइज करतो, आपण जे पहिल्यांदा बोललात इंट्रोडक्शन, हार्ड अँड मनी जो आहे आपला तो त्या रुपयाला जास्ती चालवा। बेसिक कोणत्या गोष्टी असतात? म्हणजे जर माझ्या बजेटिंग ऑप्शन मध्ये बसवायचं तर मला एक जर वॉशिंग मशीन घ्यायचं तर बेसिक कुठल्या गोष्टी पाहिजे आणि त्या कुठल्या या ब्रँड मध्ये बसतायत? अच्छा, तर आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण बघितल्या ना, तुम्हाला पाहिजेत पैकी बेसिक RPM पाहिजे। वॉशिंग मशीन घेताना पहिली गोष्ट ही आपल्या बायकोला इन्व्हॉल्व करा, पुरुषांनी घेण्याची गोष्ट नाही आहे, हे मुद्दाम सांगतो। कारण घरामध्ये पाणी किती वाजता येतं, किती वाजता पाणी जातं, वॉशिंग मशीनची कपॅसिटी काय आणि त्याला किती पाणी लागतं हे बाईलाच चांगलं माहिती अगदी क्वचितच एखादा मराठी माणूस असेल तो कपडे वाळत घालेल, पण वॉशिंगचं काम आपल्या बायकोवर किंवा सत्य आहे ना। तर मग ही जर का गोष्ट आपण लक्षात ठेवली तर आपल्या गृहिणीला तुम्ही नक्की इन्व्हॉल्व करा आणि नंतर मग ॲपल टू ॲपल कंपॅरिझन करा 2 किंवा 3 ब्रँडमध्ये। जर का तुमच्या घरी मुबलक पाणी असेल तर हे तुम्ही नक्की घ्या, कारण ह्याला अनइंटरप्टेड वॉटर सप्लाय लागतो ज्यावेळी वॉशिंग मशीन तुम्ही चालवता तेव्हा। म्हणजे सतत पाणी पडलं पाहिजे, त्याच्यात कुठेही बंद होता कामा नये। ऍटलीस्ट ज्यावेळी तुम्ही पाणी म्हणजे आपण वॉशिंग मशीन सुरू आहे तेव्हा। दुसरी गोष्ट आपल्याकडे ही जे टॉप लोडिंग वॉशिंग मशीन आहे याच्यामध्ये पण आपल्याला तेवढीच तऱ्हेने कपडे स्वच्छ करून मिळतात, पण याच्यामध्ये फायदा असा आहे की जर का आपलं पाणी जर का गेलं मुंबईमध्ये किंवा आपल्या पाणी कपात असते, आत्ता सध्या यावर्षी पावसाळा भरपूर झालाय तर नेक्स्ट 8 मंथ्स आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही, पण समर मंथ्समध्ये आपल्याला नक्की प्रॉब्लेम। बरोबर, मग त्यावेळी याचा ॲडव्हान्टेज असा आहे की जर का पाणी गेलं तर तुम्ही 2 बादल्या पाणी ठेवलं तर ते त्याला बरोबर। आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कधी कधी पाणी नसतं, पाणी कपात असते, तर त्यावेळेस आपल्याला हा ऑप्शन याच्यापेक्षा जास्त चांगला सोयीस्कर जर का पाण्याची तुम्हाला गरज। ओके, पण दुसरी गोष्ट यामध्ये एक लक्षात ठेवा, ही मशीन जी आहे ह्याच्यामध्ये पाण्याचं कन्झम्पशन जास्ती असतं। रेंज काय? रेंज आयडियल रेंज कशी असेल? आता हे तुमच्या बजेटवर अवलंबून असतं, कुठचा ब्रँड। काही लोक म्हणजे आपले जे कस्टमर येतात ना, ब्रँड ठराविक ब्रँडच मनामध्ये घेऊन येतात। माझी अगेन अशी रिक्वेस्ट आहे की काही ब्रँड्स मार्केटिंग फार सुंदर करतात, त्यांच्या ब्रँडिंगबद्दल तुम्ही बघाल तर त्याला नंबर 1 मार्क मिळू शकतात, पण ते सगळ्याच ब्रँडचे प्रॉडक्ट्स सगळ्या कॅटेगरीमध्ये तेवढेच नंबर 1 आहेत का हे बघा तुम्ही नक्की।
दरवेळेस बघितलं जातं किती लिटरचा हा फ्रीज आहे किंवा मग मला हा वापरता येईल की नाही, मग मला काय काय ठेवता येईल. सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या भाज्या, घरातल्या सगळ्या भाज्या राहतील की नाही चांगल्या, हे आपण सगळे म्हणजे आई असेल किंवा कोणाची पत्नी असेल, हे सगळं नीट बघत असतात. काय काय गोष्टी असतात ज्या आपण फ्रीज घेताना लक्षात ठेवायचं. आम्ही ज्यावेळी मोठा फ्रीज घेतला परदेशात, तर तिथे आपल्याला वीकेंडला शॉपिंग करावं लागतं आणि ज्यावेळी आपण भाज्या घेतो तर त्यावेळी आपल्याला भाज्या आपण इनव्हेरिएबली मराठी माणसं आपण जास्ती जरी नॉनव्हेज खाल्लं तरी वर्षात आठवड्यातनं एकदा किंवा दोनदाच खातो. भाज्यांचा प्रभाव आपल्या जेवणावर जास्त आहे. त्यामुळे पहिल्यांदा घरात आपले किती माणसं आहेत, आपल्याला किती कपॅसिटीज आहे, ह्या सगळ्या कंपार्टमेंट्स बघून आपण ठरवायचं असतं. दुसरी गोष्ट, आता ही काच बरोबर पण खूप स्टडी आहे. ओके, त्याच्यानंतर काही लोकांना नॉनव्हेज म्हणजे अंडी वगैरे अंडी आवडतात, तर हे आपल्याला किती ऍक्सेसरीज त्याच्याबरोबर मिळत आहेत याचा पण विचार करून घ्या. हे जे आहे आपण हे ट्रॅडिशनल फ्रीज पाहिलं आपण की ज्याच्यामध्ये आपल्या भाज्यांचं कंपार्टमेंट खाली आहे. आता मी तुम्हाला एक दुसरा आम्ही क्रोमाचा फ्रीज आणलाय आणि इतरही दाखवतो तुम्हाला. अगदी त्यामध्ये काय झालं की आता बऱ्याचशा बायकांना हा प्रॉब्लेम आता चालू झालेला आहे. स्पेशली आपल्या शहरीकरणामुळे बाई पण आपली काम करते घरातली, खूप मेहनत तिला करायला लागते, ऑफिसचं काम असतं, लोकल पकडायची, ह्यामध्ये पाठदुखी हा कॉमन प्रकार झालेला आहे. आणि बरेच वेळा आपण पैसे आपण जे घेतो ते वस्तूमध्ये आपण नेहमी मोजून घेतो, पण आपल्या घरातून किती भाज्या वेस्ट होऊन जातात हे आपण बघत नाही. आता हा जो फ्रीज आहे इथे, तर ह्याच्यामध्ये जो टेक्नॉलॉजिकल चेंज असा आहे की बघा, तर भाज्यांचं जे कंपार्टमेंट आणि फ्रीजर जो आहे, फ्रीजरच्या गोष्टी आपल्याकडे कमी असतात. तर इथे जर का आपण हा कंपार्टमेंट वरती आणला तर बाईला न वागता डायरेक्ट कळतं की तुमच्या भाज्या किती येतात. म्हणजे जास्त वाकावं लागणार नाही, जास्त जी अंग मेहनत आहे ती इकडे फ्रीज उघडताना आणि भाज्या करताना करायला नाही लागणार. अगदी. आणि दुसरं म्हणजे आम्ही किचन मध्ये ज्यावेळी बघतो हॉटेल्सचं डिझायनिंग करतो त्यावेळी आपल्या गृहिणी ज्या असतात त्यांना पण जास्ती वॉक करायला लागत नाही. बरोबर. भाजी काढली की तव्याकडे जायला, हे जे मी मोमेंट तुम्हाला दाखवतोय ना, बरोबर, हे फार इझी होऊन जातं बाईला, कारण ते प्रत्येक वेळी वाकायचं, गुडघे वाकवायचे. आणि तसंही या डिफ्युजन आणि याचे आपण वापर खूप कमी करतो, दररोज नाही करत किंवा सततचा नसतो. आणि जेवढ्या वेळा तुम्ही दरवाजा उघडाल तेवढ्या वेळा तुमचा हीट लॉस होणार आहे त्याच्यात. बरोबर. और ते कूल लेअर जी आहे, चिल्ड लेअर आहे, ती एस्केप बाहेर होणार आणि तुमचं बिल जास्ती वाटणार आहे त्यामध्ये. तर त्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. काही घरांमध्ये अशी पद्धत असते की सकाळचं जेवण आपण संध्याकाळी खायचं नाही. आय वॉन्ट टू चॅलेंज दॅट कॉन्सेप्ट. हे चुकीचा कॉन्सेप्ट आहे. फ्रीज फंडामेंटली हा आपला बजेट आपल्याला मॅनेज करायला चांगलं करून देणारा डिव्हाइस आहे. तर हे जे होम इकॉनॉमिक्स आहे, जर काही आपण व्यवस्थित वापरलं तर साधारणपणे 7-8-9 हजारापासून सुरुवात होते, 10 ते 12 हजारापर्यंत चांगला फ्रीज पण मिळू शकतो. बरोबर. म्हणजे सर 7 ते 10 हजारापासून चांगले फ्रीज सुरू होतील, जे आपल्याला 12-15 हजारापर्यंत छान चांगले आपल्या बेसिक रिक्वायरमेंटचे फ्रीज आणि 1.5 लाखापर्यंत पण फ्रीज मिळतात. फ्रीज आणि वॉशिंग मशीन तर हे बेसिक आहे, पण मग टोस्टर असेल, वॉटर प्युरिफायर असेल, या पण आता गोष्टी आपल्याला वाढत चालल्या आहेत, याच्याही गरजा वाढत चालल्या आहेत. मग टोस्टर, वॉटर प्युरिफायर हे किती बजेटमध्ये आपल्या बसतं? हे स्वस्त असतं का? अगदी. मी तुम्हाला म्हणजे परत तुम्ही जर का ब्रँड कॉन्शियस असाल तर मी तुम्हाला टोस्टरचं एक उदाहरण देतो. आणि आता परत हे मराठी आपले जे कॉन्सेप्ट आहेत ते बदलायला पाहिजे. आपल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण ब्रेकफास्टला खातो, आपल्याकडे डायबेटीस, ब्लड प्रेशर या गोष्टी कॉमन आहे. आणि जर का 2 टोस्ट तुम्ही करून घेतले आणि त्याला जर का बटर लावून घेतलं तर तुमचा ब्रेकफास्ट पटकन होऊ शकतो. पण जर का आपण अगदी अडवूनच बसलो की बायकोनी सकाळी सांजा करायला पाहिजे, नाही तर शिरा करायला पाहिजे, त्यात ऑइल खूप जातं, स्टार्ची प्रॉडक्ट तुम्ही खाता, तर जर का तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर आता तुम्ही हे जी वेगवेगळी प्रॉडक्ट्स आहेत, ट्रस्ट मी, मोस्ट ऑफ दीज प्रॉडक्ट्स एकाच कंपनीमध्ये बनवून देतात तर बाहेरचा साचा बदलतो. माझा एकच सल्ला असा आहे, मार्केटिंगला भुलून जाऊ नका. कंपन्या खूप छान तऱ्हेने मार्केटिंग करतात. हा अत्यंत महत्वाचा सल्ला आहे, कारण का आपण फक्त बाहेरचं चकाचौंध पॅकेजिंग बघतो आणि आतल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष देत नाही. आपली खरी गरज जी आहे ती आपण ओळखली पाहिजे आणि मगच कोणतीही वस्तू घेतली पाहिजे. तसेच एक क्विकली तुम्हाला छोटीशी गोष्ट दाखवतो. बरेच वेळा मिक्सर ग्राइंडरची आपली जी कल्पना आहे ती मोठाच पाहिजे, फूड प्रोसेसर टाइप्स असे मिक्सर ग्राइंडर, मग आपण सगळे एकत्र असे मोठे जारवाले, ती आपली एक कल्पना असते. बरोबर. तर आता आपल्या फूड हॅबिट्स पण बदलल्या. आपण जर का थँक्स टू कंपनी लाईक ITC, पास्ता हे व्हेजिटेरियन प्रॉडक्ट आपल्या घराघरात आलेलं आहे आणि मुलं पण बनवून अगदी. तर त्यावेळी आपल्याला कशासाठी मिक्सर लागतो की आपल्याला तो मसाला
पिसायला लागतो पटकन. तर हे जर का तुम्ही बघाल त्याला जागा जास्ती लागत नाही आणि फार हँडी आहेत ह्या गोष्टी. राईट. आपण स्वयंपाकघरातल्या गोष्टी पाहिल्या, आपल्या आईला काय लागेल हे सगळं आपण पाहिलं, पण तुमच्या माझ्यासाठी काय, आपल्या थोड्या काहीतरी चैनीच्या गोष्टी असतात. या चैनीच्या गोष्टी सुद्धा आपण बघणार आहोत. आपल्याला टीव्ही लागतो, आपल्याला टॅब लागतात, लॅपटॉप्स लागतात, याबद्दल सुद्धा आपल्याला सरांकडून जाणून घ्यायचंय. पण एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूया. पहा फक्त IBN लोकमत. सर, आता आपण स्वयंपाकघरात आहोत. आपल्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण बोललो, पण हे झालं आईच बद्दल किंवा आपल्या पत्नीबद्दल. पण माझ्यासाठी काय, माझ्यासारख्या तरुण मुलांना किंवा मग बाकीच्या सगळ्या गोष्टी, आता गॅजेट्स म्हटले की आमचं डोकं एक वेगळ्या विषयाने नव्हतं. टीव्ही असेल, मग आमच्याकडे आमचे टॅब्स असतील, मोबाईल फोन्स असतील, कॅमेराज असतील, या गोष्टी सुद्धा आम्हाला लागतात. मग त्याबद्दल सुद्धा आपण बोलूयात. सुरुवात आपण करूयात या टीव्ही पासून, कारण का सध्या आपण टीव्हीच्या सेक्शनला आलोय. LED किंवा LCD हे घेणं म्हणजे काहीतरी महाग आपण वस्तू घेतोय. चांगला प्रश्न विचारला, कारण हा खूप गैरसमज आहे लोकांचा की LED किंवा LCD घेतलं तर ते खूप महाग असतं. मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट दाखवतो. आता हा आपला कुठं क्रोमाचा आमचाच आहे, मी तुम्हाला दुसऱ्या ब्रँडचा दाखवतो. हा व्ह्यू ब्रँड. जर का आपण ह्याच्या पाठच्या साईडला गेलो तर आपल्याला एक दिसून येईल असं की ह्याच्यामध्ये बऱ्याच आपल्याला अटॅचमेंट मिळतात. आता ही जी अटॅचमेंट आहे, समजा आपण बरेच वेळा वर्क फ्रॉम होम हा कॉन्सेप्ट वर्किंग मुलांना मुलीला असतो, तर आपल्याला लार्ज स्क्रीन लागतो, मोठी स्प्रेडशीटवर आपण काम करत असतो, तर हा टीव्ही आपल्याला मॉनिटर म्हणून वापरता येतो. ह्या गोष्टींचा तुम्ही विचार केलात. आणि दुसरं माझा सिन्सिअर ॲडवाईज असा राहील की हा जो टीव्ही आहे, आता हा याची विड्थ बघा तुम्ही किती आहे, आणि हा जर का आपण टीव्ही वॉलवर माउंट केला तर आपल्या घरातली जागा वाचू शकते. पूर्वीचा जो बॉक्स टाईप टीव्ही होता त्याच्यात हीट जागा जायची. बरोबर. का तुम्हाला DVD लावायचा असेल, तुम्हाला टीव्ही बघायचा असेल, आता मुलं USB कनेक्शन्स आहेत आता सगळ्या, डाउनलोड करता तुम्ही फिल्म नेटवर्क, तर नक्कीच करतात. अगदी हे सगळं तुम्हाला बघायला अतिशय सोपं, युजर फ्रेंडली आहेत या गोष्टी एकदम. जर हे टॅब घ्यायचे, पण टॅब सुद्धा सगळे टॅब 30,000 असतील किंवा 35,000 असतील, हाच विचार करून अर्ध्या लोकांच्या डोक्यातनं तो विचार करतो की चल मी आता हा टॅब घेणारच नाही. पण टॅब्स मध्ये सुद्धा बजेटरी ऑप्शन्स आले आहेत का? खूप आहे, खूप ऑप्शन्स आहेत. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इथे येऊन ट्राय करू शकता येतात. त्याचा स्पीड काय, आपण जे ॲडमध्ये वाचतो की हा खूप फास्ट आहे, त्याचा प्रोसेसर चांगला आहे, तर ह्या गोष्टी जर का खरंच आहेत की नाही त्या येऊन बघा. त्याची व्हिडिओची क्वालिटी काय आहे ते बघा आणि मग ठरवा की तुम्हाला कुठचा घ्यायचा आहे. तुमच्या मुलाला अभ्यास करायचा असेल, बऱ्याच शाळांमध्ये होमवर्क मुलांना करायला लागतं आणि त्यांना नवीन नवीन चॅलेंजेस दिले जातात. तर आईची जर का ही इच्छा असेल की मुलाचा अभ्यास होमवर्क चांगल्या तऱ्हेने व्हावा, तर आपल्याकडे छान लॅपटॉप्सही आहेत आणि त्याचे परत बजेट जे आहे तुम्ही बघा, ते अगदी 15-20 हजारापासून डिपेंडिंग ऑन द प्रोसेसर, कुठचा तुम्हाला प्रोसेसर पाहिजे, ते अगदी तुम्हाला 40, 45, 50, 75, 80, 85 हजारापर्यंत जातात. म्हणजे आपल्याला लॅपटॉप जर घ्यायचे असतील तर ते सुद्धा आपल्याला 15-20 हजारापासून सुरुवात होईल. आरामात सुरुवात करता येते. आणि त्याला आपल्याला कनेक्टिव्हिटी जर का आपण त्याला जोडून दिली की डॉंगल लावला त्याला, बरोबर, तर इंटरनेट ॲक्सेसिबिलिटी म्हणजे आई वडिलांना आज रिस्ट्रिक्शनही करता येतं की मुलांनी या साईटवर जाऊ नये. बरोबर. होमवर्कसाठी ज्या लागतात त्याच साईट बघाव्या, आपल्याला तेवढंच फक्त त्याचा वापर व्हावा. थोड्या आई वडिलांनी थोडी मेहनत घ्यायची, म्हणजे ते जे ब्रोशर मिळतं आपल्याला ते वाचा आणि त्याच्यानंतर रिस्ट्रिक्शन करा. मुलाला दोष देण्यापेक्षा आपण जर का त्या गोष्टी पहिल्याच रिस्ट्रिक्ट केल्या तर मुलांचा अभ्यासही छान होऊन जाऊ शकतो आणि त्यांना चांगली इन्फॉर्मेशन मिळू शकते. आयपॅड किंवा आयपॅड मिनी या जरी आपल्याला बजेटमध्ये बसणाऱ्या सगळ्या आत्ता गोष्टी नसल्या, दिवाळीमध्ये स्वस्त गोष्टी या नसल्या तरी सुद्धा थोड्या लक्झरी गोष्टी सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. पण आपल्याला बेसिक गोष्टी काय लागतात, तर एक मस्त फोन आणि छान एक कॅमेरा. या कॅमेरा आणि फोन बद्दल सुद्धा आपण सरांशी बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोक. मोबाईल ही अशी गोष्ट आहे की जी प्रत्येकाला हवीहवीशी असते आणि जेव्हा आपण काहीतरी दिवाळी आली, सण आली, स्वतःला गिफ्ट करायचं म्हणतो की पहिली गोष्ट आपण मोबाईलच्या भाऊबीजेला अगदी. आता जर का तुम्ही मोबाईलची सुरुवात कराल तर इथे बघा, या सगळ्या कंपन्यांना
आपले जे Tier 2 आणि Tier 3 सिरीज आपल्या गावागावांमध्ये त्यांना फोन न्यायचे आहेत. त्यामुळे डिपेंडिंग ऑन बजेट तुम्हाला तुमचा फोन तुम्ही घ्या. दुसरी गोष्ट अशी बघा, बरेच वेळा आपण एक चूक करतो की ज्यावेळी आपण मागातले पण फोन घेतो पण त्याच्यावर एक प्लास्टिक कव्हर मिळतं, स्क्रॅच गार्ड असतो, ते आपण घ्यायचं अवॉइड करतो कारण त्याला थोडी किंमत लागते. बरोबर. पण एक गोष्ट आपण विसरतोय सध्या की दर 6 आठवड्यानंतर नवीन फोन येतो मार्केटला आणि आपल्याला असं वाटतं की अरे आपण तो फोन का घ्या. नाही घेतला. जर का स्क्रॅच गार्ड लावलं तर ज्यावेळी आपण ट्रेडिंग करायला येतं आणि ज्यावेळी तुम्हाला मोबाईल अपग्रेड करायचा असतो किंवा दुसरी गोष्ट घ्यायची असेल तर त्या मोबाईलची किंमत तुम्हाला चांगली मिळते कारण तुम्ही स्क्रॅच गार्ड लावलाय, त्याच्यावर कव्हर ठेवलाय. जर का पाठी स्क्रॅचेस नसेल कारण हे सेकंडरी अगदी मार्केट बरोबर आहे. आणि जो आमच्याकडनं घेऊन फोन विकतो तो सेकंडरी मार्केटमध्ये विकतो पण त्याला पण चांगला पीस विकायला आवडतो. त्याला पण चांगला भाव मिळत असेल का? जर का आपण चांगलं काळजी प्रोटेक्शन घेतली. अजून एक गोष्ट आहे, जेव्हा आपण हे पोर्टेबल चार्जेस असतील, ब्लूटूथ असतील किंवा मग मोबाईल कव्हर्स असतील, मोठ्या दुकानांमधनं हे घेणं म्हणजे हे आपल्याला महाग मिळतं. परत इकडे पण हाच कॉन्सेप्ट येतो आणि जर मी बाहेर कुठे घेतलं, कुठल्या दुसऱ्या दुकानात घेतलं तर मला कदाचित ते स्वस्त मिळेल असाही एक कॉन्सेप्ट असतो. त्या हे खरं आहे का? हो, खरं आहे. मी दादरमध्ये वाढलेला आणि जन्म पण माझा दादरचा आहे, त्यामुळे रानडे रोडला जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला हमखास या गोष्टी रस्त्यावर पण मिळू शकतात. पण त्याची टिकाऊ किती असते? त्याची क्वालिटी आणि जर का काही खराब झाली गोष्ट तर तुम्हाला कोणी तो रिटेलर चेंज करून देऊ शकतो. आता ही जर का तुम्ही गोष्ट बघाल, अशी कवर्स डुप्लिकेट तुम्हाला भरपूर मार्केटमध्ये मिळू शकते. पण ह्याला आम्ही ज्यावेळी तुम्हाला विकतो आणि तुमच्याकडे जे बिल असतं वी स्टँड बाय. बरोबर. समजा उद्या जर काही झालं वगैरे तर त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर वॉरंटी पिरियडमध्ये आम्ही तुमच्या बरोबर असतो, ग्राहकाबरोबर असतो, कारण आम्ही त्या ब्रँडला रिप्रेझेंट नाही करत, आम्ही तुम्हाला रिप्रेझेंट करतो. ऍब्सोल्युटली. आणि हे आत्ता जर इकडे 600 रुपयाला मिळत असेल, बाहेर ते 350-400 रुपयाला मिळतं. म्हणजे 200 रुपये वाचवायला आपण जातो, पण जर काही तुटलं तर ते जबाबदारी तो दुकानदार घेणार नाहीये, जे बाकीचे मोठे स्टोअर्स जे असतील ते घेणार आहे. आणखीन एक विचार आहे त्यामध्ये, हा जो आपण 200-300 रुपयाची गोष्ट करतो पण ह्याच्यात जो आपण फोन घालतो त्याची किंमत 40,000 ते 45,000ची असते. तर आता तुम्हाला काय प्रोटेक्ट करायचं आहे? 200 रुपये प्रोटेक्ट करायचे आहेत का 45,000 तुमचे प्रोटेक्ट करायचे आहे? हा विचार करणं महत्त्वाचं आहे. आता आपण या कॅमेरा सेक्शनला आलो. दुसरी एक सगळ्यांची आमची आवडती गोष्ट असते, म्हणजे मला पण फोटो काढून घ्यायला आवडतात, मला फोटो काढायलाही आवडतात. हे सध्या सगळ्यांना आवडतं. आणि कॅमेराजमध्ये जर आपण पाहिले, हाय एंड कॅमेराज पण असतात. पण जर सुरुवात मला करायची असेल, बेसिक कॅमेरा ऑप्शन्सनी सुरुवात करायची असेल तर ती कुठपासून सुरुवात? प्रत्येक फॅमिलीमध्ये 2 कॅमेरे असणं महत्त्वाचं आहे. का सांगतो? मला 2 कॅमेरे तुम्हाला विकायचे नाही. बरेच वेळा काय होतं, आता वन्यजीवन जाऊन बघणं, ताडोबा आहे किंवा आपण रणथंबोरला जाऊन वाघ बघणं हे आपल्या मनात असतं. मेळघाटात जाऊन आपण वाघ बघायचा प्रयत्न करतो. त्यावेळी आपण हॅलो वाघोबा असं करून बोलू शकत नाही. त्यावेळी आपण जे घेतलं आहे हातात झूम लेन्स, हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही झूम लेन्सवाला जो कॅमेरा आहे, आपण त्याला DSLR जो म्हणतो, ते आपण ज्यावेळी म्हणजे पक्ष्यांचं शूटिंग करणं, महाबळेश्वरला जाऊन वाईची व्हॅली छान दिसते त्यावेळी शूट करणं, त्याच्यासाठी हे कॅमेरे फार चांगले असतात. पण ज्यावेळी आपल्याला घरातले फंक्शन्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला कॅप्चर करायचे, आपल्या फेसबुकवर टाकायचे, आपल्या अमेरिकेत राहणाऱ्या भावाला कळवायचं आहे किंवा बरेच ऑप्शन आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करायचं आहे, तर हे जे डिजिटल कॅमेरा जे आहेत आपल्याकडे हे सगळे आपल्याला त्या गोष्टीत फार चांगले मदत करतात. मोठी असू दे किंवा छोटी असू दे, प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळतो आणि ज्या गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण विकत घेतो. पण थँक्यू व्हेरी मच सर, आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमची दिवाळी जी आहे ती खरंच स्वस्त आणि मस्त कशी होईल ती आम्हाला सांगितली. थँक्यू व्हेरी मच. हॅपी दिवाळी.